नमस्कार. आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. बघू शकता आज शाळा चालू झालेल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज पहिलाच दिवस आहे शाळेचा आणि समर्थ शाळेत जाऊन आलेला आहे. थोडा फ्रेश झाला आणि आता तो खेळायला लागलेला आहे. कारण प्रत्येक मुलांचं टायमिंग वेगवेगळं आहे, त्यामुळे दुपारी मुलं नसतात. तर तो दुपारी असे वेगवेगळे थोडे त्याच्याकडे कार कलेक्शन्स वगैरे आहेत, ते घेऊन तो खेळत असतो. क्यूब्स, स्पिनर, कार ह्या घेऊन तो खेळत असतो. त्याला मैदानी खेळही आवडतात, पण जर दुपारी कोण नसेल तर तो त्याच्याकडे जी खेळणी अवेलेबल आहेत ती घेऊन खेळतो. बऱ्याच जणींना असं वाटतं की मुलं मोबाईलच घेऊन बसतात. समर्थ पण घेतो, पण मी त्याला 10 ते 15 मिनिटं एवढाच वेळ देते आणि त्याच्यानंतर त्याचा त्याचा खेळ तो खेळत असतो. समर्थ क्यूब खेळायला लागलेला आहे आता. समर्थ, आज शाळेचा पहिलाच दिवस होता बाळा. कसा गेला दिवस तुझा? खूप छान. बर, काय घेतलं आज सरांनी? एवढं फार काय नाही घेतलं, फक्त घरचा अभ्यास दिला. बर बर, ठीक आहे ठीक आहे. आता थोडंसं खेळून झाल्यानंतर थोड्या वेळाने अभ्यास कर काय बाळा. हा. बर, आता समर्थ क्यूब सॉल्व्ह करायला लागलेला आहे. तो सगळे क्यूब सॉल्व्ह करतोच. त्याला फार आवडतात आणि त्याचा वेळही जातो आणि मोबाईल पासूनही दूर राहतो, म्हणून मी त्याला वेगवेगळे असे कलेक्शन्स आणून देत असते खेळण्यासाठी. कार पण त्याला फार आवडतात, त्याच्याकडे कार कलेक्शन्स आहेत फार. त्यांनी आता हे क्यूबचं सोल्युशन काढलेलं आहे, बघू शकता. तिरंगा त्यांनी बनवलेला आहे. झालंय काय समर्थ? थोडा वेळ लागेल. बर बर बर. होतच चालाय. होय का? झाला बघ. व्हेरी गुड. समर्थनी तिरंगा बनवलेला आहे बघा, किती छान. असे वेगवेगळे त्याला काहीतरी काहीतरी बनवायला आवडतं. आता तो कार खेळायला लागलेला आहे. मुलांना मोबाईल देण्यापेक्षा ना अशी वेगवेगळी खेळणी आणून दिलेली कधीही चांगली. जेणेकरून काय होतंय, मोबाईल पासून ती दूरही राहतात आणि त्यांचा वेळही जातो आणि ती फ्रेश पण होतात. त्यामुळं शक्यतो मुलांना खेळणीच जास्त आणून द्या. मोबाईल पासून दूर ठेवा. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातक पण आहे मुलांसाठी. खूप छान तो एकटाच खेळत असतो. त्याला म्हणजे कोणी असावंच असं काही नाही. तो कोणी दुसरा फ्रेंड असेल तर त्याच्या बरोबरही खेळतो आणि एकटाही तो खूप छान खेळतो. फक्त खेळणी लागतात त्याला वेगवेगळी. तर तुम्हीही तुमच्या मुलांना अशी वेगवेगळी खेळणी आणून देत जावा, जेणेकरून ती मोबाईल पासून दूर राहतील. आणि मुलांना मैदानी खेळही खेळण्यासाठी पाठवलं पाहिजे आपण बाहेर. त्यामुळं मुलांचा सर्वांगीण विकास होतो. खूप सुंदर अशा कलर्सफुल त्यांनी कार गोळा केलेल्या आहेत. त्याच्या कार बघून मलाही कधी कधी खेळावंसं वाटतं त्याच्याबरोबर आणि मीही कधी कधी त्याच्याबरोबर खेळत असते. समर्थ, काय? आता थोडासा अभ्यास कर की बाळा, चला. हा. समर्थ उठलेला आहे अभ्यासाला. मला असं वाटत होतं आज पहिला दिवस आहे, तो अभ्यास करायला बसतोय की नाही, पण बऱ्यापैकी तो माझं सगळं ऐकतो. अभ्यासाला वगैरे बसतो लगेचच सांगितलं की. त्यामुळं मला तेवढं त्याचं टेन्शन नाहीये. खेळ झाला की आता तो अभ्यासाला बसलेला आहे. त्याला होमवर्क दिलेला आहे. आता होमवर्क करायला लागलेला आहे तो. काही अडचण आली तर मला विचार हं बाळा. हो. काय अभ्यास आहे पिल्लू तुझा? स्वाध्याय सोडवायचाय. स्वाध्याय सोडवायलाय का बाळ? बर बर. समर्थ आता स्वाध्याय सोडवायला लागलेला आहे. त्याचं अक्षर पण आपण बघूयात बघा. बऱ्यापैकी छान आहे त्याचं अक्षर, बघू शकता.
स्वाध्याय पण तो वाचून आपला आपण सॉल्व्ह करतो. एखादा प्रश्न नाही हे कळला तर तो मला विचारतो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.